मारेगाव वार्ता। नागपूर हैदराबाद हायवेवर गोवंशीय तस्करी करणाऱ्या 2 ट्रकमधून 65 बैलांची सुटका। स्थानिक गुन्हे शाखेने 30 लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। 15 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदेविरुद्ध कारवाई व गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की ट्रक क्रमांक ME40Y0951 व MP04E 3515 या वाहनांमध्ये कत्तलीकरिता अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार आहे। या माहितीवरून पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता ग्राम सिंधोळा गावाजवळ सापळा रचला असता पथकास समजले की सदर वाहतूक करणारे ट्रक हे भारत पेट्रोलियम पंपाजवळील खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्याजवळ असलेल्या पार्किंग मध्ये लपून आहे। त्यावरून सदर ठिकाणी जाऊन शेख शहनवाज शेख मेहबूब वय वर्ष 31 राहणार यशोधरा नगर शारदा चौक नागपूर, शेख अरबाज शेख कलीम वय वर्ष 25 राहणार भाजी मंडी नागपूर, मोहम्मद नसरुद्दीन दुर्शाद्दीन कुरेशी वय वर्ष 28 राहणार मदन चौक कामठी नागपूर, मोहम्मद हसन रोशन अंसारी वय वर्ष 26 राहणार बनते आनंद कौशल नगर पिली नदी नागपूर यांना ताब्यात घेऊन वाहनांची झडती घेतली असता वाहनातून 65 जिवंत बैल व एक मृत गोरा असा एकूण 66 जनावरे ज्याची किंमत अंदाजे 9,80,000 रुपये जप्त करण्यात आले। या वाहनात गोवंशासाठी चारा पाण्याची व्यवस्था न करता असुरक्षितरित्या दाटीवाटीने कोंडून आणल्याचे दिसून आले। तसेच त्यातील एक गोरा मृत असल्याचे आढळून आल्याने नमूद आरोपींकडे विचारणा केली असता सदरचा माल हा वकार कुरेशी राहणार कामठी यांचे असल्याचे सांगितले। त्यांच्या सांगण्यावरून सदर जनावरे हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे सांगितले। या 65 बैलांची सुखरूप सुटका करून त्यांना गोकुलम गोरक्षण संस्था ग्राम पहापड तालुका केळापूर येथे ठेवण्यात आले असून आरोपींकडून 2 ट्रक मोबाईल व 65 जिवंत व एक मृत गोरा असे 66 गोवंश असा एकूण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शेख शहनवाज शेख मेहबूब, शेख अरबाज शेख कलीम, मोहम्मद नसरुद्दीन दुर्शाद्दीन कुरेशी, मोहम्मद हसन रोशन अंसारी आणि आरोपी वकार कुरेशी यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे वडकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात श्री सतीश चौरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनील खंडागडे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिद्दूरकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख सर्व स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। दोन्ही ट्रक आहे मारायला